ताज्या स्थितीबद्दल माहिती देण्याकरता आपल्या सोबत आपले प्रतिनिधी आहेत। पुण्याहून भक्ती बिसुरे आपल्या सोबत आणि मुंबईहून आपले प्रतिनिधी वैभव परब आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला वैभवकडे जाऊया। वैभव, एकीकडे गणेश गल्लीच्या राजाची आरती पार पडलेली आहे, हा बाप्पा आता प्रस्थान करेल। किती वाजता नेमकं हे प्रस्थान होईल आणि पावसाच्या दृष्टीने काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत? पाऊस कितपत आहे त्या परिसरात? वैभवकडे आपण जाणारच आहोत, पण त्यापूर्वी भक्तीकडे जाऊया। पुण्यामध्ये भक्ती, पुण्यामध्ये काय स्थिती, कशा प्रकारचं वातावरण आहे आणि किती वाजता विसर्जन मिरवणूक सुरू होतील? अश्विन, विसर्जन मिरवणूक सुरू व्हायला अजून तसा बऱ्यापैकी वेळ आहे, कारण साधारण 8:30च्या दरम्यान मानाचा पहिला असलेला कसबा गणपती जो आहे तो त्याच्या आत्ताच्या पूजास्थानावरून मंडपामधून निघणार आहे आणि त्यानंतर साधारणपणे 10:30च्या दरम्यान तो या ठिकाणी मंडईच्याच बाहेर, जिथे टिळक चौकामध्ये मानाचे 5ही गणपती एकत्र येतात आणि त्यानंतर जिथून खऱ्या अर्थानं विसर्जन मिरवणूक सुरू होते त्या ठिकाणी पोहोचेल। तिथपर्यंतची जी तयारी आहे ती आता सुरू झालेली पाहायला मिळतेय। टिळक चौकामध्ये जिथे टिळकांचा पुतळा आहे तिथे मानाच्या 5ही गणपतींकडून टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला जातो, त्याला वंदन केलं जातं आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं बेलबागेच्या दिशेनं, म्हणजे मुख्य मिरवणूक मार्गाच्या दिशेनं जी आहे ती वाटचाल या मानाच्या गणपतींची सुरू होते। ती सगळी तयारी, तो उत्साह आपल्याला बघायला मिळतोय। राष्ट्रीय कला अकादमीचं रांगोळी काढणारं एक पथक इथे दाखल झालेलं आहे, त्यांची रांगोळीची लगबग सुरू झालेली आहे। थोड्याच वेळात ढोल ताशांची पथकं जी आहेत ती या ठिकाणी येऊन दाखल होतील आणि पुण्यातली मानाची पारंपरिक गणपतींची मिरवणूक जी आहे ती त्याच्या नेहमीच्या थाटामाटामध्ये आणि त्याच्या नेहमीच्या डामडौलांनी निघालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे। खरं तर पावसाचा जोर सकाळपासून, जोर म्हणता येणार नाही, पण एक रिमझिम पाऊस जो आहे तो सकाळपासून पडतो आहे, पहाटेपासून पडतो आहे आणि त्यामुळे गर्दीवरती कितपत परिणाम होईल असं खरं तर म्हणायला नको, कारण पुण्यातले गणपती जे आहेत, मानाची मिरवणूक जी आहे ती सगळ्यांच्याच अक्षरशः आकर्षणाचा भाग असते आणि त्यामुळे गर्दीवर फारसा परिणाम होईल असं वाटत नाही, पण कुठेतरी थोडाफार अडथळा पावसाचा जाणवेल असं दिसतं आहे। अश्विन, भक्ती, त्यासोबतच जसं तू सांगितलंस, पहिला कसबा पेठ मानाचा गणपती जो आहे तो प्रस्थान करेल विसर्जनासाठी। पुढे क्रम कसा असेल, कोणकोणते नेमके गणपती बाप्पा पुढे प्रस्थानासाठी निघतील आणि इथून पुढे दिवसभरातला कार्यक्रम कसा असणार आहे विसर्जन मिरवणुकीचा? अश्विन, साधारणपणे 8:30 पावणे 9च्या दरम्यान कसबा गणपती जो आहे तो कसबा पेठेत त्याचं जे मानाचा मंडप आहे तिथून निघेल। त्यानंतर पाठोपाठ तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा हे मानाचे 5ही गणपती साधारण 9, 9:30च्या दरम्यान त्यांच्या मंडपामधून निघतील आणि एका पाठोपाठ एक ते या टिळक चौकामध्ये येतील। त्यानंतर टिळक चौकामध्ये त्यांची सगळ्यांची आरती होईल, पूजा होईल आणि तिथून त्याचे जे ढोल पथक आणि बँड पथक आहेत त्यांच्यासह ही मिरवणूक जी आहे ती बेलबागेच्या दिशेनं मार्गस्थ होईल। बेलबाग चौकामधून खरं तर लक्ष्मी रोडवरती हे सगळे मानाचे गणपती येतात आणि लक्ष्मी रस्त्यावरती मुख्य मिरवणूक मार्ग म्हणून लक्ष्मी रोडला आपण बघतो, किंवा लक्ष्मी रोडवरती जी पारंपरिक मानाच्या गणपतींची मिरवणूक आहे तिचं आकर्षण असतं आणि त्यामुळे साधारण एक 11च्या दरम्यान बेलबाग चौकामध्ये येऊन हे सगळे गणपती जे आहेत ते लक्ष्मी रस्त्यावरती येतील। त्यानंतर लक्ष्मी रस्त्यावरून त्यांच्या पारंपरिक जी ढोल ताशा पथकं आहेत त्यांच्याबरोबर हे गणपती जे आहेत ते अलका चौकाच्या दिशेनं मार्गस्थ होतील। अश्विन, भक्ती, या सगळ्या वातावरणाचा जो उत्साह आहे तो तुझ्याकडनं आम्ही जाणून घेणारच आहोत। तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहिती।